नमस्कार. थिंक रिच अँड पॉझिटिव्ह या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग म्हणजेच परम गोपनीय ज्ञान सांगणार आहे. अनन्याश्चिनयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. याचा अर्थ आहे, जे लोक अनन्य भावाने माझी उपासना करतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः उचलतो. अध्याय प्रारंभ. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू माझा कधीच स्मरण करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. भक्त जितक्या अधिक प्रमाणात भगवंतांबद्दल श्रवण करतो तितका अधिक तो प्रबुद्ध होतो. या श्रवण विधीचा महिमा श्रीमद भागवतात सांगण्यात आला आहे. भगवंतांचे उपदेश शक्तिपूर्ण आहेत आणि भक्तांच्या सत्संगात जर भगवत कथांची चर्चा केली तर या शक्तीचा प्रत्यय येऊ शकतो. हे साक्षात्कारी ज्ञान असल्यामुळे शुष्क तर्कवाद्यांच्या किंवा सांसारिक पंडितांच्या संगाने ते प्राप्तच होऊ शकत नाही. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना मी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्ममृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. अश्रद्धाळू लोकांना भक्तिमार्ग साध्य होऊ शकत नाही. हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. भक्तांच्या संगतीत श्रद्धा निर्माण होते. महान व्यक्तींकडून वैदिक शास्त्रातील सर्व प्रमाणे ऐकून झाल्यावरही दुर्दैवी लोकांची परमेश्वरावर श्रद्धा स्थिरावत नाही. ते डळमळीत वृत्तींचे असतात आणि भगवत भक्तीमध्ये दृढपणे स्थिर राहू शकत नाहीत. म्हणून कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरता श्रद्धा ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चैतन्य चरितामृतात म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांची केवळ सेवा केल्याने मनुष्याला सर्व संसिद्धी प्राप्त होऊ शकते. यावर दृढ विश्वास असणे म्हणजेच श्रद्धा होय. याला वास्तविक श्रद्धा असे म्हणतात. वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने वृक्षाच्या शाखा, डहाळ्या, पाने इत्यादी सर्व काही टवटवीत होतात आणि पोटाला अन्न पुरवल्याने शरीराची सारी इंद्रिये तृप्त होतात. त्याचप्रमाणे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्याने सर्व देवदेवता आणि इतर जीव आपोआपच संतुष्ट होतात. म्हणून भगवद्गीतेचे अध्ययन केल्यावर आपण लागलीच या निष्कर्षाप्रत आले पाहिजे की मनुष्याने इतर सर्व उद्योगांचा त्याग करून भगवान श्रीकृष्णांच्या सेवेचा स्वीकार केला पाहिजे. जीवनाच्या या तत्त्वज्ञानाविषयी खात्री पटणे म्हणजेच श्रद्धा होय. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. भगवंतांचा साक्षात्कार स्थूल भौतिक इंद्रियांद्वारे होऊ शकत नाही. तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरीसुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. भगवंत सांगतात की सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे.
याचा विपरीत अर्थ काढू नये. सृष्टीच्या धारण पोषणाशी भगवंतांचा प्रत्यक्ष संबंध नसतो. काही वेळा पृथ्वीला खांद्यावर धारण केलेल्या ॲटलासचे चित्र आपण पाहतो, परंतु ती ही महाकाय पृथ्वी धारण केल्यामुळे ॲटलास थकल्यासारखा दिसतो. श्रीकृष्ण ही अशाच प्रकारे सृष्टी धारण करतात असे कोणी समजू नये. भगवंत सांगतात, सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित असले तरी ते या सर्वांपासून अलिप्त आहेत. ग्रहमंडळे आकाशामध्ये तरंगतात आणि हे आकाश म्हणजे भगवंतांची शक्ती आहे, परंतु ते आकाशाहून भिन्न आहेत. भगवंतांचे वेगळे अस्तित्व आहे. म्हणून भगवंत म्हणतात, ते जरी माझ्या अचिंत्य शक्तीमुळे स्थित असले तरी भगवंत या नात्याने मी त्यांच्यापासून स्वतंत्र आहे. हेच भगवंतांचे अचिंत्य योगेश्वर्य होय. भगवंत आपल्या शक्तीचे वैभव प्रकट करताना अचिंत्य आणि अद्भुत लीला करतात. त्यांचे व्यक्तित्व विविध शक्तींनी संपन्न आहे आणि त्यांचा निश्चय म्हणजेच वास्तविक प्रत्यक्ष सत्य आहे. अशा रीतीने भगवंतांना जाणले पाहिजे. आपणाला काहीतरी करावेसे वाटते, परंतु त्यामध्ये इतक्या अडचणी येतात की कधीकधी आपल्याला आपल्या इच्छेनुसार काही करणे शक्य होत नाही. तथापि जेव्हा श्रीकृष्णांना काही करावेसे वाटते तेव्हा केवळ त्यांच्या इच्छेने सर्व काही इतक्या उत्तम रीतीने घडून येते की हे कसे घडले याची कल्पनाही करता येत नाही. भगवंत या वस्तुस्थितीबद्दल सांगतात की ते जरी संपूर्ण सृष्टीचे धारण पोषण करता असले तरी या भौतिक सृष्टीला ते स्पर्शही करत नाहीत. केवळ त्यांच्या स्वेच्छेने सर्व गोष्टींची निर्मिती, धारण, पोषण आणि संहार होतो. आपल्यामध्ये आणि आपल्या भौतिक मनामध्ये फरक आहे, परंतु त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये मुळीच फरक नसतो, कारण ते परब्रह्म आहेत. एकाच वेळी भगवंत सर्वत्र उपस्थित आहेत. तरीही भगवंतांना स्वतःचे वैयक्तिक स्वरूप कसे असू शकते हे साधारण मनुष्याला जाणता येत नाही. भगवंत या भौतिक सृष्टीपासून भिन्न आहेत, तरीही सर्व काही त्यांच्यावरच आश्रित आहे. याचेच वर्णन या ठिकाणी योगम ऐश्वर्यम असे करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. इतकी प्रचंड आणि महाकाय सृष्टी भगवंतांच्या ठायी कशी स्थित आहे हे साधारण मनुष्याला जाणणे केवळ अशक्य आहे. पण या ठिकाणी भगवंत असे एक उदाहरण देत आहेत की ज्यामुळे आपण हे जाणू शकू. आपण कल्पना करू शकू की अशी सर्वात मोठी अभिव्यक्ती म्हणजे आकाश होय, आणि आकाशामध्ये असणारा वायू म्हणजे या भौतिक जगतातील सर्वात मोठी अभिव्यक्ती होय. वायूच्या गतीमुळे प्रत्येक वस्तूची गती प्रभावित होते, परंतु वायू इतका महान असला तरी तो आकाशांतर्गतच स्थित आहे. तो आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे सृष्टीच्या अद्भुत अभिव्यक्ती भगवंतांच्या इच्छेमुळे अस्तित्वात आहेत आणि त्या सर्व भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहेत. सामान्यतः आपण म्हणतो की भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हलू शकत नाही. त्यांच्या इच्छेनेच सर्व गोष्टींची उत्पत्ती, पोषण आणि प्रलय होतो. याप्रमाणे सर्व काही भगवंतांच्या इच्छेनुसार कार्यरत असते. ज्याप्रमाणे आकाश हे सदैव वायूच्या हालचालींपासून अलिप्त असते, त्याप्रमाणे भगवंतही सर्व गोष्टींपासून अलिप्त असतात. सूर्य हा भगवंतांचा एक नेत्र आहे आणि प्रकाश व उष्णता प्रसारण करण्याची त्याच्यामध्ये अपरिमित शक्ती आहे. तरीही श्री गोविंदांच्या इच्छा
आणि आज्ञेनुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करत असतो. म्हणून वेदांवरून आपल्याला कळून येते की अद्भुत आणि प्रचंड वाटणारी ही भौतिक सृष्टी पूर्णपणे भगवंतांच्या नियंत्रणाखाली कार्य करते. या अध्यायाच्या पुढील श्लोकामध्ये यासंबंधी अधिक विस्तृत वर्णन करण्यात आले आहे. हे कौंतेया, कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो. या भौतिक सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार पूर्णपणे भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असतो. कल्पक्षये म्हणजे ब्रह्मदेवांच्या मृत्यूनंतर ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे इतके असते आणि त्याचा एक दिवस हा पृथ्वीवरील 4,300,00,000 इतक्या वर्षांबरोबर असतो. त्याची रात्रही तितक्याच वर्षांची असते. त्यांच्या एका महिन्यात असे 30 दिवस आणि 30 रात्री असतात आणि एका वर्षात 12 महिने असतात. अशा 100 वर्षांनंतर जेव्हा ब्रह्मदेवाचा मृत्यू होतो तेव्हा संहार आणि प्रलय होतो. म्हणजेच भगवंतांनी प्रकट केलेली शक्ती पुन्हा त्यांच्यामध्येच विलीन होते. नंतर पुन्हा जेव्हा भौतिक जगत निर्माण करण्याची आवश्यकता असते तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार भौतिक जगत निर्माण होते. वैदिक सूक्त सांगते की बहुस्याम भगवंत जरी एकमेव असले तरी ते अनेक रूपे धारण करतात. भगवंत स्वतःला या भौतिक शक्तीमध्ये विस्तारित करतात आणि पुन्हा संपूर्ण सृष्टी प्रकट होते. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो. हे भौतिक जगत म्हणजे भगवंतांच्या कनिष्ठ शक्तीची अभिव्यक्ती आहे. हे यापूर्वीच अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले आहे. उत्पत्तीच्या वेळी भौतिक शक्ती महत्तत्व रूपाने प्रगट होते आणि त्यामध्ये भगवंत आपला प्रथम पुरुषावतार महाविष्णू रूपामध्ये प्रवेश करतात. ते कारणोदक सागरामध्ये पहुडलेले असतात आणि असंख्य ब्रह्मांडांना उच्छ्वासित करत असतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत पुन्हा गर्भोदकशायी विष्णूंच्या रूपाने प्रवेश करतात. या प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडांची निर्मिती होते. नंतर भगवंत स्वतःला क्षीरोदकशायी विष्णूंच्या रूपात आणखी प्रकट करतात आणि या रूपाद्वारे ते प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्म अणूमध्येही प्रवेश करतात. या वस्तुस्थितीचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. भगवंत सर्वच गोष्टींमध्ये प्रवेश करतात. आता जीवात्म्यांसंबंधी सांगायचे तर या भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा गर्भस्थ केला जातो आणि आपल्या पूर्वकर्मांनुसार त्याला विविध प्रकारच्या अवस्था प्राप्त होतात. याप्रमाणे भौतिक प्रकृती कार्यरत होते. सृष्टीच्या उत्पत्तीच्या क्षणापासूनच जीवाच्या निरनिराळ्या योनींच्या कार्यास प्रारंभ होतो. असे नाही की या सर्वांची उत्क्रांती होते. जीवांच्या निरनिराळ्या योनी सृष्टीबरोबरच निर्माण केल्या जातात. मनुष्य, पशु, पक्षी सर्वांची एकाच वेळी उत्पत्ती होते. कारण प्रलयाच्या वेळी जीवांच्या ज्या इच्छा असतात त्या पुन्हा प्रकट होतात. अवशम या शब्दावरून या ठिकाणी स्पष्टपणे दर्शवण्यात आले आहे की या संपूर्ण प्रक्रियेशी जीवाचा मुळीच संबंध नसतो. पूर्वसृष्टीमधील जीवांच्या अवस्था केवळ पुन्हा प्रकट होतात आणि हे सर्व काही केवळ भगवंतांच्या इच्छेनुसार घडते. हीच भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे. निरनिराळ्या योनींची निर्मिती केल्यावर भगवंतांचा त्या योनींशी मुळीच संबंध नसतो. विविध जीवांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता सृष्टीची निर्मिती होते आणि म्हणून भगवंत स्वतःला सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाहीत. हे धनंजया,
ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो. भगवंतांचा हस्तक्षेप सर्व क्रियांमध्ये असून देखील ते तटस्थ भूमिका निभावतात. वेदांत सूत्रांमध्ये सांगण्यात आले आहे की भौतिक द्वंद्वामध्ये स्थित नसतात, ते द्वंद्वातीत आहेत. तसेच या भौतिक सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयामध्येही ते आसक्त नसतात. जीव आपापल्या पूर्वकर्मांनुसार विविध योनींमध्ये विविध रूपे धारण करतात आणि भगवंत यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. हे कौंतेया, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंत जरी भौतिक सृष्टीच्या सर्व कार्यांपासून अलिप्त असले तरी तेच प्रकृतीचे परमसंचालक आहेत. या भौतिक सृष्टीचे अध्यक्ष आणि आधार हे भगवंतच आहेत. सृष्टीचे व्यवस्थापन मात्र भौतिक प्रकृतीद्वारे केले जाते. भगवद्गीतेतच श्रीकृष्ण सांगतात की विविध योनीतील सर्व जीवांचा मी पिता आहे. पुत्रप्राप्तीकरता पिता मातेच्या गर्भामध्ये बीजारोपण करतो आणि त्याचप्रमाणे भगवंतही केवळ दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये बीजारोपण करतात. हे जीव आपल्या पूर्व इच्छा आणि पूर्वकर्मानुसार योनी धारण करून बाहेर येतात. भगवंतांच्या दृष्टिक्षेपाने जरी या जीवांनी जन्म घेतला तरी आपल्या सुप्त इच्छा आणि पूर्वकर्मानुसार ते विविध शरीरे धारण करतात. म्हणून भगवंत प्रत्यक्षपणे भौतिक सृष्टीच्या संपर्कात नसतात. केवळ त्यांच्या दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृती सक्रिय होते आणि सर्व काही त्वरित निर्माण होते. भगवंत भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकत असल्याने निःसंशय हे त्यांचेच कार्य आहे. परंतु प्रत्यक्षपणे त्यांना या सृष्टीशी काहीच कर्तव्य नसते. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणतच नाहीत. या अध्यायातील पूर्वीच्या श्लोकाच्या वर्णनानुसार स्पष्ट आहे की भगवंत जरी साधारण मनुष्याप्रमाणे अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाहीत. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि विनाश करणारे भगवंत साधारण मनुष्य असूच शकत नाहीत. तरीही असे अनेक मूर्ख लोक आहेत जे श्रीकृष्णांना महापुरुषाव्यतिरिक्त इतर काहीही मानत नाहीत. वस्तुतः ब्रह्मसंहितेत सांगितले आहे की आदिपुरुष भगवंत आहेत. भगवान श्रीकृष्णांचे स्वरूप दिव्य आणि सच्चिदानंद असतानाही भगवद्गीतेवरील असे अनेक तथाकथित विद्वान आणि भाष्यकार आहेत जे श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा अवमान करतात. विद्वान मनुष्य हा जन्मतःच आपल्या पूर्वसत्कर्मांमुळे प्रतिभावान असू शकेल, परंतु त्याचे ज्ञान अत्यल्प असल्यामुळे त्याला श्रीकृष्णांबद्दल अशी संकल्पना असते. म्हणून त्यांना मूढ म्हटले जाते, कारण केवळ मूर्ख व्यक्तीच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतात. भगवंतांच्या विविध शक्ती आणि दिव्य लीलांचे मूर्खांना ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजतात. त्यांना माहीत नसते की श्रीकृष्णांचे संपूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदमयी आहे. अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे ते स्वामी आहेत आणि कोणालाही ते मुक्ती प्रदान करू शकतात. श्रीकृष्णांच्या ठायी इतके दिव्य गुण आहेत हे त्यांना माहीत नसल्याने ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात. तसेच भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे या भौतिक जगतात अवतीर्ण होतात.
हे सुद्धा त्यांना माहीत नसते. ते भौतिक शक्तीचे अधिपती आहेत. अनेक ठिकाणी वर्णन केल्याप्रमाणे भगवंत म्हणतात की माझी मायाशक्ती जरी अतिशय प्रबळ असली तरी ती माझ्या अधीन आहे आणि जो कोणी मला शरण येतो तो मायाशक्तीच्या तावडीतून सुटू शकतो. जर श्रीकृष्णांना शरण गेलेला जीव भौतिक शक्तीच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो तर संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार करणाऱ्या भगवंतांचे शरीर आपल्याप्रमाणे प्राकृत कसे असू शकेल? म्हणून श्रीकृष्णांविषयीची ही कल्पना म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तरीही साधारण मानवाप्रमाणे प्रतीत होणारे भगवान श्रीकृष्ण हे सर्व परमाणूंचे आणि विराट विश्वरूपाचेही नियंत्रक असू शकतात. हे मूर्ख लोकांच्या बुद्धीपलीकडे असते. अतिशय प्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तू या त्यांच्या कल्पनातीत असतात. म्हणून ते कल्पना करू शकत नाहीत की मनुष्यदेह धारण करणारे भगवंत एकाच वेळी अतिप्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण कसे करू शकतात. वस्तुतः भगवंत जरी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण करत असले तरी ते समग्र सृष्टीपासून अलिप्त असतात. त्यांच्या दिव्य अचिंत्य शक्तीबद्दल स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ते एकाच वेळी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करू शकतात. हे जरी मूर्खांच्या पलीकडे असले तरी जे शुद्ध भक्त आहेत ते याचा स्वीकार करतात, कारण त्यांना माहीत असते की श्रीकृष्ण हे स्वयं पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. म्हणून ते पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांना शरण जातात आणि कृष्ण भावनाभावित भगवत भक्तीमध्ये युक्त होतात. भगवान श्रीकृष्णांच्या मानव रूपामध्ये अवतरित होण्याबद्दल निराकारवादी आणि साकारवादी यांच्यामध्ये बरेच मतभेद आहेत. परंतु कृष्ण विज्ञान समजण्याकरता भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे अधिकृत ग्रंथ जर आपण विचारात घेतले तर आपल्याला समजू शकेल की श्रीकृष्ण स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत. जरी ते मानव रूपात भूतलावर अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाहीत. ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असले तरी ते सर्वव्यापी आहेत. गोलोक वृंदावन हे त्यांचे स्वतंत्र धाम असून ते नित्य तेथे वास करत असले तरी आपल्या शक्तीच्या विविध अभिव्यक्तींद्वारे आणि विस्तारित रूपांद्वारे ते भौतिक आणि आध्यात्मिक जगतात सर्वत्र उपस्थित असतात. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मेजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्ण युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. श्रीकृष्णांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टींचे ध्यान महात्मा करत नाहीत. तो निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आदिपुरुष आहेत. या बाबतीत त्याला मुळीच संदेह नसतो. अशा महात्म्याची इतर महात्म्यांच्या किंवा शुद्ध भक्तांच्या सत्संगामुळे प्रगती होते. विशुद्ध भक्त हे श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडेही, उदाहरणार्थ चतुर्भुज महाविष्णू रूपाकडेही आकृष्ट होत नाहीत. ते केवळ द्विभुजधारी कृष्ण रूपाकडेच आकृष्ट होतात. ते श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडे तसेच देवतेच्या किंवा मानवाच्या इतर रूपांकडे मुळीच आकर्षित होत नाहीत. ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन केवळ श्रीकृष्णांचेच ध्यान करतात. ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन भगवंतांच्या अखंड सेवेमध्ये दृढपणे सदैव रममाण झालेले असतात. हे महात्मेजन, सतत माझे कीर्तन करत
दृढनिश्चयाने प्रयत्न करत आणि मला वंदन करत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. इतर लोक जे ज्ञानरूप यज्ञ करतात ते भगवंतांची एकमेवाद्वितीय रूपामध्ये, विविध रूपांमध्ये आणि विराट विश्वरूपात उपासना करतात. परंतु मीच कर्मकांड आहे, मीच यज्ञ, पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण, वनौषधी आणि दिव्य मंत्र आहे. तूप, अग्नी आणि आहुतीही मीच आहे. मी या जगताचा माता, पिता, आधार आणि पितामह आहे. मी ज्ञेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. मीच ध्येय, पोषणकर्ता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो आणि पाडवितोही. मी अमृततत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सत म्हणजे चेतन आणि असत म्हणजे जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहे. वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पापकर्मांपासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्यलोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे म्हणजे सिद्धांताचे पालन करून जे इंद्रियोपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्ममृत्यूच्या चक्रात पडावे लागते. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करत माझी उपासना करतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो. हे कौंतेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. सर्व यज्ञांचा मीच केवळ भोक्ता आणि स्वामी आहे. म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वतः जाणत नाहीत त्यांचे पतन होते. जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. हे कौंतेया, तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे जप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनांच्या शुभाशुभ फलांपासून तुझी सुटका होईल. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील. मी कोणाचा द्वेष करत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. तो लवकरच धर्मात्मा म्हणजे सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौंतेय, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. हे पार्था,
जे माझा आश्रय घेतात, मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात. तर मग सदाचारी ब्राह्मण, भक्त आणि राजश्रींबद्दल काय सांगावे. म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये असल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो. अर्जुनाचा जन्म राजश्री कुळामध्ये झाला होता. त्यालासुद्धा भगवंत सांगतात की माझ्या भक्तीचा स्वीकार कर आणि त्वरित माझ्या धामाला परत ये. दुःखाने पुरेपूर भरलेले असल्याने या अनित्य जगतात कोणीही वास्तव्य करून राहू नये. प्रत्येकाने भगवंताच्या हृदयाशी आसक्त असावे, जेणेकरून तो नित्य सुख प्राप्त करू शकेल. भगवत भक्ती हा असा एकच मार्ग आहे की ज्याद्वारे सर्व कुळातील लोकांच्या सर्व समस्यांचे समाधान होऊ शकते. म्हणून प्रत्येकाने कृष्ण भावनेचा स्वीकार करून आपले जीवन कृतार्थ केले पाहिजे. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. सर्व भक्तिपूर्ण सेवा भगवान श्रीकृष्णांना अर्पण केली पाहिजे. परंतु कधीकधी तत्वहीन भाष्यकार या विधानाचा विपरीत अर्थ काढतात. दुर्दैवाने असे तत्वहीन दुष्ट भाष्यकार जी गोष्ट मुळीच संभाव्य नाही अशा गोष्टीकडे वाचकांचे मन वळवतात. असे भाष्यकार जाणत नाहीत की श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांचे मन यामध्ये मुळीच भेद नाही. ज्ञानयोग आणि सकाम कर्म यापासून मुक्त अशा शुद्ध भगवत भक्तीचे निरूपण भगवद्गीतेच्या 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. जे लोक पूर्णपणे शुद्ध झालेले नाहीत ते निर्विशेष ब्रह्मज्योती आणि अंतर्यामी परमात्मा रूपामध्ये आकृष्ट होतात. परंतु शुद्ध भक्त हा प्रत्यक्ष भगवंतांची सेवा करतो. कृष्णार्पणमस्तु.